माझं नाव वल्लरी. मी जमनाबाई नर्सी स्कूल मध्ये 5वीत शिकते. आज मी तुम्हाला 12व्या अध्याय मधले 10 श्लोक म्हणून दाखवणार आहे. शेअर कर. करतो एकच मिनिट. दिसतायत वल्लरी? हा. अर्जुन उवाच एवं जतदयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जयः. अभ्यासेऽपि समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. धन्यवाद. छान वल्लरी, खूपच सुंदर सांगितलंस आणि खूप सुंदर सादरीकरण. हा अध्याय बरेच जणांना शिकवला जातो. तू या अध्यायाचा कधी अर्थ किंवा त्यातल्या कुठल्या श्लोकाचा विचार केलायस का ग कधी? नाही. नाही का? तू स्पॉटलाइट मधनं गेलीस का? अच्छा, परत मी तुला स्पॉटलाइट मध्ये आणतो. नाही ना, कधी केला नाही ना? कारण आपल्याला खरं तर तू आता इतक्या लहान वयात पाठ केला आणि बरीच मुलं तुम्ही जे हे ऐकताय किंवा प्रेझेंट करताय त्यातल्या खूप जणांचं पण भगवद्गीतेतले अनेक श्लोक पाठ आहेत. त्यामुळे फारच सुंदर. म्हणजे तुमच्या वयाचं असताना माझे तर एकही श्लोक पाठ नव्हता. आताही पाठांतराने तर थोडंसं अवघडच होतं मला पाठ करायचं म्हटलं तरी. पण बरेचदा आपल्याला उच्चार आणि पाठांतर करता करता कधी कधी असं होतं की बापरे, संस्कृत आपल्याला रोज शिकवलं जात नाही, मग त्याच्यातच दमायला होतं. मग त्यामुळे अर्थ नंतर बघू असं बरेचदा होतं. पण हा नक्की सर्वांनी विचार करावा की एखाद्या तरी श्लोकाचा ना थोडक्यात विचार केला पाहिजे. सिंपल एक एक श्लोक घ्यावा. आता थोडक्यात जर गंमत बघितली ना, हा 12वा अध्याय, हा अध्यायाचं नाव काय आहे माहितीये का तुला? द्वादशोध्याय. द्वादशाध्याय म्हणजे काय? 12. 12व्या अध्याय. 12वा अध्याय, पण नाव काय आहे त्याचं? हे बघ, मी पुढे स्लाइड दाखवतो तुला. खाली तिथे घेतलंय का बघ. इथे दिसतंय का? शेवटी काय लिहिलंय? ओम हा, तत्सदिति श्री भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय. हा, म्हणजे मग नाव काय आहे? भक्तियोग. भक्तियोग. परफेक्ट. ओके. नाही, तो सगळ्यांना कळलं पाहिजे की 12वा अध्याय म्हणजे भक्तियोगाचा आहे बरं का. आणि भक्तियोगाचा म्हणजे विचार करा, जर भगवद्गीतेचं तुम्ही थोडक्यात म्हणजे आता किती अध्याय भगवद्गीतेमध्ये माहितीये का? किती चॅप्टर्स आहेत? 18. 18. तर त्याच्यामध्ये 3 डिव्हिजन्स आहेत. अगदी सिंपल बघायला गेलं तर. सिंपल म्हणजे सिंपल नाहीये काहीच, पण तरी आपण सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. सो फर्स्ट डिव्हिजन इज कर्मयोग. कसं सगळं कर्म केलं पाहिजे आणि कर्म करत असताना तुमची स्टेट ऑफ माइंड आणि स्टेट ऑफ बॉडी हे कसं योग्य ठेवलं पाहिजे. ओके. तर अप्रोच, ऑब्जेक्टिव्ह, गोल, क्लॅरिटी, डेफिनेशन, माइंडसेट हे सगळं ना त्या कर्मयोगाच्या भागात पहिल्यांदा. मग काही जण म्हणतात की अरे कर्म कर्म कर्म, लोकांच्या मनात कन्फ्युजन व्हायला लागतं. मग पुढचा जो भाग आलाय, नेक्स्ट 6 चॅप्टर्स भक्तीचे आहे. आणि मग त्याच्यामध्ये भक्त म्हणजे काय, भक्ताची लक्षणं काय असतात, तो कशा पद्धतीने आचरण करतो, तो धर्म कसा सांभाळतो, तो देवाकडे
त्याची जी वाटचाल असते ती कशा पद्धतीने असते, त्याचं भक्ताचं ईश्वराबद्दल सद्गुरूंप्रती तर अगदी एकच श्लोक आलाय, पण कसं प्रेम असतो असे नेक्स्ट 6 चॅप्टर्स आहेत. आणि मग लास्ट 6 चॅप्टर्स जे आहेत ना, तो ज्ञानाचा भाग आलाय, अनालिसिस, अनालिटिक्स. त्याच्यामध्ये थिंक अबाउट इट अँड डिड्यूस. व्हेरी टफ. इट इज नॉट इझी, अवघड आहे. पण त्यातला हा 12वा अध्याय. आणि इतकी गंमत आहे माहिती का, जर तू सुरुवात कुठनं झाली आहे बघा बरं का, मी अगदी 1-2 मिनिटं सांगतो गंमत. तर त्याच्यामध्ये स्टार्ट कुठनं झालंय, कोणाचा प्रश्न आहे? अर्जुनचा. अर्जुन. आणि अर्जुन काय विचारतोय? हे भगवान जो विद्या हो ना, म्हणजे एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. त्यांनी थोडक्यात असं काय विचारलंय ना, त्याचं कन्फ्युजन झालंय, की तो म्हणतो की अरे तुला प्रिय कोण आहे ते मला नक्की सांग, तुझा सर्वात फेवरेट कोण. हे आपल्याला नाही वाटतं की नाही, स्वामींचा सर्वात फेवरेट आपण झालं पाहिजे, आई बाबांचा सर्वात फेवरेट आपण असलं पाहिजे. 2 जर भाऊ बहीण असतील तर वाटच असतं आपल्याला, आणि होतच असं नाहीये, पण प्रयत्न तसाच अर्जुन विचारतो, तुझा सर्वात फेवरेट कोण आहे. मग तो तुझा फेवरेट आहे का, की जो तुझ्या सगुण साकार रूपाची पूजा करतो, का तो असा फेवरेट तुझा तो आहे जो निर्गुण निराकार तत्वाची पूजा करतो, म्हणजे तो थोडक्यात ध्यान करतो, असं ध्यान करणारा तुला आवडतो का मंदिरामध्ये जाऊन घरामध्ये देवाऱ्या पुढे पूजा आणि असं कर्म करणारा तुला आवडतो, अशा टाईपचा प्रश्न विचारलाय बरं का. तोही अर्जुनाला अजून क्लिअर नाही आलेलं की नक्की कोणाला कोण त्याचा फेवरेट आहे, त्यामुळे तो विचारतोय. आणि मग ते तर भगवान श्रीकृष्ण आहेत, खाली एकही त्याला क्लिअर उत्तर देतच नाही. त्याला असं तोच त्याला पाहिजे की अरे हे की हे, म्हणजे टेल मी 1 नंबर और 2nd नंबर, हु इज युअर फेवरेट. असं काही नसतं. यू हॅव टू अंडरस्टँड, सगळे मार्ग तिथेच जातात, पण मग ते मार्ग कशा पद्धतीने ते जातात हे तू नीट समजून घे. आणि असं करत करत मध्ये सांगतात की अरे जो माझं स्मरण करून माझ्या कडे त्याची वाटचाल अखंड चालू ठेवतो, जो धर्माचं पालन करतो, तो योग्य पद्धतीने त्याचं आचरण ठेवतो, तो योग्य पद्धतीने समजून घेऊन उपासना करतो, असे जे सगळे आहेत, जी लक्षणं ज्याच्यामध्ये असतात, तो माझा सर्वात फेवरेट आहे, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचू शकतो. त्यामुळे डोंट आस्क मी की अरे देवाची पूजा पण केलीच पाहिजे आणि ध्यान उपासना पण केलीच पाहिजे, त्यामुळे हे केलं म्हणून ते नाही करणार, ते केलं म्हणून हे नाही करणार, असं वागू नये शक्यतो, असं तिथे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. आणि पुढे ना फार ब्रिलियंट लक्षणं आली आहेत बरं का. तू 10 पर्यंत सांगितलंस आणि बरोबर त्याच्या पुढे ना अनेक लक्षणं आलेली आहेत. तर ती थोडक्यात कुठे झाली आहेत बघ सुरुवात, तर त्याची सुरुवात झाली आहे ना, तो श्लोक तुम्हाला 13 नंबरचा श्लोक दिसतोय का तिथे, त्याच्यात तुम्हाला लक्षात येतील बघा, अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्र करुण एवच. आता हे अवघड असतं आपल्याला समजायला, पण तिकडनं सगळे त्यांनी साईन सांगितली आहेत की कोण मला प्रिय आहे, जो अद्वेष्टा आहे, तो सर्वांच्या ठिकाणी मैत्रीचा भाव ठेवतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, ज्याच्याकडे इगो नाही, निरहंकार आहे, तो सगळ्या गोष्टींना सुख असेल किंवा दुःख असेल समदृष्टीने बघतो. हो 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 हो, व्हेरी टफ, व्हेरी टफ, व्हेरी टफ. म्हणजे इकडे आपल्या एका मित्रांनी मैत्रिणी आपल्याला काहीतरी बोललं की आपल्याला इतका राग येतो, हे माझा इतका बेस्ट फ्रेंड आणि असं कसं बोलू शकतो, व्हेरी टफ. सो हे सगळं सांगितलंय. सो एनिवेज आपण त्याचं डिटेल कधीतरी छान सावकाश आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण नक्की बघूयात. पण आय होप हे जे काही आपण बोलत होतो त्याच्यामध्ये तुला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने कशा पद्धतीने हा अध्याय आहे, त्याची रचना भगवद्गीतेची कशी आहे, आणि त्याच्यामध्ये हा 12वा अध्याय म्हणजे फार स्पेशल आहे. आणि सगळे अशा पद्धतीची लक्षणं, त्याला भक्त लक्षणं असं म्हटले, पण ती जवळजवळ सिद्ध पुरुषाचीच लक्षणं सर्व असं म्हणायला काही हरकत नाही, अशी आहेत ती. पण दॅट इज समथिंग यू शुड डेफिनेटली लुक टू स्टडी. एक गुण, अद्वेष्ट म्हणजे काय, द्वेष करायचा नाही म्हणजे काय, यू शुड जस्ट पिक इट, थिंक अ लिटिल बिट अबाउट, खूप नाही. आणि आईबाबांना थोडंसं छळायचं की अहो म्हणजे काय मला सांगा. आपल्याला चान्सच पाहिजे असतो, असा चान्स घ्यायचा आणि प्रश्न विचारायचा, हो की नाही. आणि स्वतः थोडा अभ्यास करायचा बरं का, नाही तर असं नाही करायचं की सगळ्याचं काय हो याचं सांगावं त्याचं सांगावं त्याचं, तुम्ही काय करणार, हो आम्ही पण थोडंसं करू पण तुम्ही जरा सुरुवात तर करून द्या असं म्हणायचं, हो की नाही. तर छान, व्हेरी नाईस. त्यामुळे असं सुंदर सादरीकरण झालं. हा आपण नमस्कार, माझे नाव विनायक सुनील कोपरकर आहे. मी नागपूरचा आहो. माझ्या शाळेचं नाव केजॉन पब्लिक स्कूल आहे आणि मी आज शिवाचे
शिवलिंगाचे 12 ज्योतिर्लिंगाबद्दल एक श्लोक सांगणार म्हणजे स्तोत्र सांगणार आहोत. मी आता स्क्रीन शेअर करू शकतो. हो केलंय विनायक. हो. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालं ममकालं ममलेश्वरम् परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वारण्यसातुं विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं भूष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरेण न विनश्यति इति श्री 12 ज्योतिर्लिंगानि सहस्रशीर्षोमय्यस्तोत्र संपूर्णम्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरिओम. हरिओम. फार सुंदर विनायकची बरीच स्तोत्र पाठ आहेत बरं का. तर ह्यावेळेस त्यांनी हे द्वादश ज्योतिर्लिंगानी स्तोत्र जे आहे ते घेतलं. तर त्याला मगाशी आम्ही थोडंसं बोलत होतो. तर विनायक तू म्हणलास की अर्थ जो आहे तो अर्थ थोडासा आपल्याला कळत नाही असं होतं ना कधी कधी, म्हणजे जे स्तोत्र असतं त्याचं. तर तुला याचा अर्थ कळला का रे, तुला म्हणता म्हणता, किंवा आता स्क्रीनवरती आहे थोडंसं तू वाचलंस किंवा तुला लक्षात आलं का की काय आहे हे स्तोत्र सांगतं ते? विनायक तुला ऐकू येतं? हा सांग. हे स्तोत्र आपल्याला सांगते की महादेवाचे अलग अलग शिवलिंग, वेगवेगळे शिवलिंग कोणत्या कोणत्या जागेवर आहे, आणि याचं जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला काय होईल म्हणजे होईल आपल्या 7 जन्मात केलेले सर्व पाप नाश होईल. सर्व पाप नष्ट होतील. ओके, नाही आपण शक्यतो करू नयेत, पण असतील तर नष्ट होतील, हे अगदी खरं आहे. आणि पाप नष्ट होतील म्हणजे ना पाप पुण्य असं फार विचार करत बसू नये खरं तर. पण पाप नष्ट होतील म्हणजे थोडक्यात काय ना की पापबुद्धीचा नाश होईल. आणि पापबुद्धी म्हणजे काय, काहीतरी वाईट करायची बुद्धी असं नसतं, पण जी बुद्धी ईश्वराकडे जाण्यासाठी प्रेरणा देत नाही आपल्याला, अशी जी असते तिला पापबुद्धी थोडक्यात असं म्हटलं जातं. त्यामुळे अशी बुद्धी तुमची छान तल्लख आणि सूक्ष्म होईल की जिला सतत ईश्वर स्मरणात राहावं असं वाटेल आणि ईश्वराची उपासना करत करत ईश्वराशी एकरूप होण्याची प्रेरणा तिला मिळेल. अशी पापबुद्धी नष्ट होईल म्हणजे काय होईल तर असं होईल. आता लक्षात यायचं. पण व्हेरी राईट, तू जे म्हटलंस ते की ही सगळी ज्योतिर्लिंग कुठे कुठे आहेत त्याच्याबद्दलचं ते स्थान आणि त्या स्थानाला धरून असलेलं ज्योतिर्लिंग याच्याबद्दल ह्या स्तोत्रामध्ये आलेली आहे, माहिती आलेली आहे आणि त्याची महती अशी सांगितलेली आहे, सिद्ध केलेलं स्तोत्र आहे. थोडक्यामध्ये ना आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला स्लाइडवर दिसेल बघा, एक मॅप दिसेल आणि त्या मॅपमध्ये ऍक्च्युअली कुठे कुठे ज्योतिर्लिंग आहेत ना त्या सर्व जागा दिसतील. तर तुम्हाला ओळखता येतात का विनायक, तुला येते का रे ओळखता केदारनाथ कुठे आहे बाय एनी चान्स? किंवा कुठले? केदारनाथ हा वरती आहे, म्हणजे नॉर्थ साइडला आहे की नाही, पण ती स्टेट कुठली आहे तुला सांगता येईल का? कोणालाही फॉर दॅट मॅटर, एनीबडी. आरुष? उत्तर प्रदेश. येस, थांबा पण आरुषला पण घेऊयात स्पॉटलाइट मध्ये, तोही येईल. वल्लरी आहे का? चैतन्य आहेस का रे? तुला आपण स्पॉटलाइट मध्ये घेऊयात. आणि वल्लरी आहे का? वल्लरीचं व्हिडिओ ऑफ आहे. बरं, वल्लरीला स्पॉटलाइट मध्ये घेऊयात. सो येस, व्हेरी राईट. तर काय उत्तर दिलं विनायकने? ऐकलं का सगळ्यांनी? केदारनाथ कुठे आहे? उत्तराखंड. आधीचा उत्तर प्रदेश, आता उत्तराखंड असं झालेलं आहे त्याचं. सो व्हेरी राईट. महाराष्ट्रामध्ये कुठली आहेत सांगू शकेल का इथे बघून कोणी? हा सांगा. त्र्यंबकेश्वर, हा त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर, ओंकारेश्वर. ऍब्सोल्युटली राईट. हे सगळे महाराष्ट्रामध्ये येत आहेत. ही इथे जी दिसत आहेत हे कोस्टल साईडला दिसत आहेत, ते कुठल्या स्टेटमध्ये आलं?
गुजरात. गुजरात. हो गुजरात. हो आता गुजरातकडनं आपल्याकडे जॉईनच झालेली आहे आज वल्लरी. त्यामुळे वल्लरी जाऊन आलीस का ह्या कुठल्या ज्योतिर्लिंगांना? चान्स मिळाला का? नाही. आता तुला चान्स मिळालाय. बाबाला काय सांगायचं यू नो. व्हेरी नाईस. येस. एक्सिलंट. आणि तसंच एक साऊथ मध्ये आहे. ते कुठलं आहे बघा? त्याचं नाव काय? मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन आणि ऍब्सोल्युटली. रामेश्वरम. येस. आरुष जाऊन आलास का रे? मल्लिकार्जुनाला दर्शन घेऊन आलास का? नाही का? ओके. आता पुढच्या वेळेस नक्की प्लॅन करा वेकेशन तिथे. आता गंमत बघा बरं का. तर श्लोक तर आपण बघितला, पण ना 2-3 ज्योतिर्लिंगांची विशेष गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगतो याच्यामध्ये. सोमनाथ म्हणजे गुजरातमध्ये आहे. तुम्ही फक्त वाचा या स्लाइडवरती. थोडक्यात जर वाचलं तुम्ही तर राईट सिन्स 1000 इयर्स बॅक राईट पहिल्यांदा आपल्यावरती जी आक्रमणं व्हायला सुरुवात झाली होती ना, ते सगळे आक्रमणातलं पहिलं मोठं आक्रमण ह्या सोमनाथवरती झालं होतं. 17 वेळा ते मंदिर फोडलंय. ह्या सगळ्या इस्लामिक लुटारूंनी, आक्रमकांनी जे सर्व इराण, इराक, अफगाणिस्तान या सगळ्या प्रांतातनं, नॉर्थ इंडियामधनं जे हळूहळू भारत व्यापण्यासाठी जे आले होते सर्व, तर त्या सर्व लोकांनी अशा पद्धतीने ते 17 वेळा फोडले. त्याच्यामध्ये अलीकडच्या म्हणजे महाराजांनी जेव्हा रक्षण करायला सुरुवात केली, स्वराज्य स्थापन केलं, तेव्हा त्याच काळामध्ये औरंगजेबाने फोडलं. अफजल खान सुद्धा चालून जायचा म्हणजे तिथे प्रयत्न केला होता, पण तिथे जो अफजल खान ज्याचं नाव मेन्शन्ड आहे तो वेगळा आहे. आणि तुम्ही विचार करा 17 वेळा ते मंदिर फोडलं. एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येने हे अतिरेकी सगळे जिहादी आपल्या देशावरती चालून आले, पण तरी मंदिर ज्योतिर्लिंग तिथलं हे परत परत उभं राहिलं. कारण तुम्ही इथे एक नाव वाचाल जर तुम्हाला दिसलं तर ते नाव काय आहे कोणी सांगू शकेल का? इथे आलेले दुसऱ्या स्लाइड मध्ये महाराजा कन्हाड कन्हाडदेव. देव. बरोबर. तर हे असे आणि अनेक म्हणजे राजपूत वीर अनेक होते, महाराष्ट्रातले वीर अनेक होते, गुजरातमधले वीर अनेक होते. ह्या सर्वांनी त्या देवळांची आपल्या म्हणजे रक्षा केलेली आहे. देवी देवतांचं त्या ठिकाणी ज्या मूर्ती आहेत अनेकांनी स्वतःचे प्राण अर्पण करून वाचवलेले आहेत. अप्रतिम त्यामागे इतिहास आहे, पण तितकाच भयानक पण तो आहे. पण हे आपण विसरता कामा नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या प्रत्येक स्थानाचं महात्म्य हे आहेच आहे, विशेष आहे. तसंच जर तुम्ही बघितलं तर हे मगाशी साऊथ साईडचं बघितलं की नाही आपण, तर कुठलं होतं इथे? तर रामेश्वरचं होतं. तर रामेश्वरमला इथे विशेष काय माहितीये का? कोणाला कथा माहितीये याची? याची हे शिवलिंग रामाने बनवलं होतं ना, रामसेतूच्या वेळेस. कशाच्या वेळेस? राम सेतू निर्माण झाल्यानंतर. हो बरोबर आहे. राम सेतू झाल्यानंतर फक्त राम बापांनी ते शिवलिंग बनवायच्या आधी ते दोघांनी ऍक्च्युली तयार केलं होतं. म्हणजे एक जण घेऊन आले होते त्यांचे फेवरेट जे आहेत ज्यांना दास मारुती असं म्हटलं जातं, आणि दास मारुतींना हिमालयातनं आणलेलं शिवलिंग म्हणजे हिमालयातनं ते घेऊन येत होते, त्यामुळे त्यांना वेळ लागला थोडासा. त्यामुळे सीतामातेनी त्या ठिकाणी आपल्या हाताने एक शिवपिंड तयार केली होती. त्यामुळे अशी त्याच्या मागची कथा आहे. आणि ते तिथे आता त्याच्या मागे अशी पण कथा आहे की हे सगळं भयंकर युद्ध झालं ना रावणाशी, त्यामुळे ते युद्ध झाल्यानंतर इतका क्रोध, त्याच्यानंतर एवढा नरसंहार, एवढा लोकांचा, राक्षसांचा, वेगवेगळ्या कुळांचा संहार सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी शांत होण्यासाठी, तपाचरण करण्यासाठी त्या ठिकाणी राम बाप्पांनी तिथे उपासना केली होती आणि साक्षात भगवान शंकरांची उपासना केली. त्यामुळे त्याचं विशेष महत्व असं रामेश्वरमचं आहे. सुंदर कथा आहेत, त्या सावकाश बघूयात. आणि नंतर एक विशेष जे महाराष्ट्रातलं आपण जसं बघितलं ते त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात कुठे येतं माहितीये? हा वल्लरी. मला एक विचारायचं होतं, म्हणजे हो. तेव्हा राम बाप्पा आणि राम बाप्पा शिवबाप्पापेक्षा छोटा होता का? का असं त्याने अगोदर त्याने त्यांची पूजा केली, सो ते खूप आधीपासून आता हे फार छान प्रश्न आहे. आता ह्याच्या मागे ना थोडासा सगळ्यांनी असा विचार करा की एखाद्यानी एखाद्याची पूजा करण्यासाठी वयाचा संबंध असतो का त्याच्यामध्ये, किंवा नाही. असायला पाहिजे का काही? नाही. नाही की नाही. मग काय कारण असतं ग? एखाद्या
व्यक्तीची पूजा केली जाते किंवा संतांची पूजा केली जाते किंवा देवबाप्पाची पूजा केली जाते? काय कारण असतं त्याच्या मागे? काय वाटतं तुला? त्यांनी काही मोठं काम केलं असेल. मोठं काम केलं असेल. अगदी चुकीचं नाहीये. पण काय चैतन्याला काय वाटतं? का एखाद्या व्यक्तीची किंवा ईश्वराची पूजा केली जाते? अं, जे बरोबर रस्ता दाखवतात. जे बरोबर रस्ता दाखवतात, जो धर्माचा मार्ग दाखवतात. हो की नाही? साक्षात हम्म. ईश्वराचीच पूजा आपण केली जाते, ते करतो. तर त्यामुळे राम बाप्पा हे शंकर बाप्पाची पूजा करत होते. त्याचं कारण शंकर बाप्पा हे साक्षात ईश्वराचा अवतार आहेत. हो की नाही? त्यामुळे ज्या ज्या व्यक्तीमध्ये म्हणजे संतांच्या बाबतीत जसं आपण बघतो स्वामीजी, की जे सर्व संत आहेत, जी सर्व ही एवढी मोठी मोठी लोक आहेत, सगळे जे एवढे महान का झाले? अनेक लोक खूप मोठे कार्य करतात, केलेली असतात. कोणी खूप मोठे सिटीज कन्स्ट्रक्ट करेल, टाउन्स कन्स्ट्रक्ट करेल, काही शिवालय बांधतील, काही लोक काय लेक्स बांधतील, पॉन्ड्स बांधतील, डॅम्स बांधतील, असे मोठे मोठे लोक खूप असतील. हो की नाही? पण सर्वांची पूजा तर नाही केली जात. पण संतांची पूजा करतो आपण, संतांचं स्मरण करतो, संतांना शरण जातो. तसंच राम बाप्पा ज्या ज्या म्हणजे ईश्वराने ज्या अवतारामध्ये ते आले त्या त्या अवताराची पूजा केली जाते. कारण त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये दैवी गुण असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ती दैवी गुण आणि पावित्र्य आणि त्याच्यामागे असलेली दैवी शक्ती असते. तिला शरण जाण्याची भूमिका भक्ताची असते. त्यामुळे नुसतंच ती व्यक्ती मोठी आहे की खूप पैसे आहेत आणि धनाधीश आहे आणि जगात अजून कुठे कुठे काय केलं असे अनेक लोक आहेत, पण त्यांची काही पूजा केली नसेल, त्यांच्या आतमध्ये पावित्र्य असेल, त्यांच्यामध्ये दैवी गुण असतील, त्यांनी तसं त्यांचं आचरण असेल, असं नेसेसरीच आहे असं नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे शंकर बाप्पा आणि राम बाप्पा हे तर अगदी जीवष्ट कनिष्ठ मित्र दोन्ही. त्यामुळे एकमेकांच्या बाबतीत त्यांचं विलक्षण प्रेम आहे. ते आपण कधीतरी बघूयात. ते खरं तर रामरक्षेमध्ये पण फार सुंदर पद्धतीने आलेलं आहे. पण ते सावकाश वेळ मिळेल तेव्हा बघूयात. पण फार सुंदर प्रश्न आणि तूच त्याचं उत्तर दिलंस तसं, की कोणी लहान किंवा मोठं असायचं गरज नाहीये. तर ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? 16 इयर्स, ओन्ली 16 इयर्स. तर 16 इयर्सचे ते असताना सगळेजण त्यांना लोटांगण घालत होते. हो की नाही? किती त्रास दिला आधी लोकांनी आणि नंतर सगळ्यांनी त्यांना लोटांगण घातलं, की त्यांना सगळ्यांना कळलं, की हे कृष्ण बाप्पाच इथे आलेले आहेत जणू काही. त्यामुळे फार अप्रतिम. त्यामुळे वयाची काहीच तिथे मर्यादा नाही, वयाचा काही संबंध नाही आणि हा सगळा जो भाग आहे तो सगळा ईश्वर साक्षात अवतरलेला आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये आणि त्या ईश्वर शक्तीला, त्या ईश्वरी गुणांना श्रद्धेनी, भक्तीनी समर्पित झालेलं सर्व जीवन आहे आणि अशी भूमिका आहे. येस, पटलं? ओके, व्हेरी नाईस. नमस्कार, माझं नाव आहे आरुष. मी हैदराबादमध्ये राहतो. मी 5th क्लासमध्ये आहे आणि मी टाइम स्कूलमध्ये आहे. स्लाइड शेअर करा. सकाळी जागे झाल्यावर अंथरुणावर बसून हात पाहताना म्हणायचे श्लोक. करदर्शनम. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. पृथ्वीला वंदन. समुद्रवसने देवी, पार्वतस्तनमण्डले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. जगद्गुरु श्रीकृष्णाला वंदन. वसुदेवसुतं देवं, कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. माधवाला वंदन. मूकं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. देविना प्रणाम. नमो देव्यै महादेव्यै, शिवयै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रै,
नियताः प्रणताः स्मताम्. हरि ओम. फार सुंदर सांगितलंस आरुष. आणि सर्वांनी हे जे 5 श्लोक जे आता आरुषनी म्हटले ना, ते 5 श्लोक म्हणजे प्रातःस्मरण, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण स्मरण करावं देवाचं. जसं आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं, मनोमन देवबाप्पाला नमस्कार करावा आणि नमस्कार केल्यानंतर हे श्लोक म्हणावेत असं सांगितलंय. तर करदर्शनम, कर म्हणजे हात, तर हातांकडे पाहून म्हणण्याचा जो श्लोक आहे तो कराग्रे वसते लक्ष्मी. त्याच्यानंतर आपण पाय जमिनीवर ठेवणार, बेडवरनं उठून, हो की नाही, दांड 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 पळतच सुटतो कारण ऑलरेडी उशीर झालेला असतो. पण पळायच्या आधी 1 मिनिट फक्त पॉज घ्यावा आणि ज्या पृथ्वीवरती आपण आपला भार टाकणार आहोत आणि जी आपल्याला सांभाळते त्या पृथ्वीला आपण आपल्या आईसारखं वंदन करावं, की सगळ्या जगाचा भार ही घेते, म्हणून पृथ्वीला वंदन केलंय. आणि मग हे सगळं जग जो नियंत्रित करतो, जो मित्र आहे, तो आपल्या आईला आनंद देणारा छोटा बालकृष्ण आहे, तो विश्वरूप दाखवणारा अर्जुनाला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आहे, आपल्या सर्वांचा सखा आहे, आपल्या सर्वांच्या माता पिताचं रूप सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे, असं सगळ्या जगाला जो चालवतो त्या जगद्गुरु श्रीकृष्ण बाप्पाला नमस्कार करावा. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग जो हे नियंत्रण करणारा असा जो श्रीकृष्ण आहे की ज्याच्यामुळे सर्व कार्यरत आहेत, त्याच्या शक्तीला आपण नमस्कार करतो, त्याच्या सर्व सद्गुण जे आपल्याला तो घ्यायला सांगतो त्याचं स्मरण करतो, अशा ह्या परमानंदाला, म्हणजे परमानंद देणाऱ्या माधवाला असं आपण स्मरण करूयात. आणि मग सर्व देवींना, कारण देवीमुळे आपल्याला शक्ती मिळते. असे हे 5 श्लोक आहेत. बरेच आहेत वेगवेगळे, पण त्यातले हे 5 श्लोक आहेत. तुम्हाला 1, 2, 3 असे कुठलेही म्हणता आले तर नक्की म्हणत जा. आणि सकाळी उठल्या उठल्या लगेच आपला मूड ऑफ व्हायच्या आधी थोडंसं देवाचं नाव घेऊन थोडंसं असं एखादा श्लोक किंवा 2 श्लोक म्हणून मग दिवसाला तुम्ही स्टार्ट करा, दिवसाची सुरुवात करा.